लायला किट मध्ये नाहीये तर रेड घे, ब्ल्यू घे. ब्लॅक कलर दे ना मला. केसांचं बघा. ब्लॅक कलर दे, त्याच्यात नाहीये. एक केसाचं टेक्स्चर बघा इकडे. लिहून घ्या, ज्यांचं कोणाचं पेंटिंग आहे त्यांनी केसाला काय केलं ते लिहून घ्यायचं. हो पूर्ण ब्लॅक. ह्याचा शिकायचं असेल ना तर आपण वेगळा कोर्स घेऊ. त्याला परफेक्ट तुम्हाला शेडिंग कसं करायला पाहिजे, केसांचं टेक्स्चर कसं करतात मॅडम, परत पुढे नंतर आपण प्रोफेशनली आपण शिकू. नंतर कळलं. आता हा पूर्ण ब्लॅक दिला. ओके, हा पूर्ण ब्लॅक दिला. आता एक व्हाईट पण घे. व्हाईट पण घे. कलरिंग व्हाईट कलर काढते. कळला. व्हाईट कलर दुसरा दे. तसे पिक्टोरियल मध्ये भरपूर काही शिकण्यासारखं आहे. सेम कलर त्याच्यात देतात नाही, शेड वेगवेगळे. कळलं. हे बघा, आता हे सुकल्यानंतर तुम्ही काय केलंय ते शेड दिसणार. आता इतक्यात नाही दिसणार ते. आता ही इथे घेतली, हा लाईट दिसला पाहिजे. आता हाच व्हाईट कलर मी मिडल मध्ये घेते. ते सुकल्यावर त्याचं टेक्स्चर काय आहे ते तुम्हाला नंतर कळतं. समजलं. ते सुकल्यानंतर ते कलर छान हायलाइट होतात. बस येस. बट ते काय डाव्या डोळ्यावर बट्टड हे ब्रशेस काय माझंच सगळे ब्रश माझे रेड ब्ल्यू व्हाईट घातलं किंचितचं. ब्लॅक हो, रेड ब्ल्यू आणि व्हाईट. ब्ल्यू जास्त ब्ल्यू पण टाकलाय का? हो, एकदम लाईट घेतलंय ब्ल्यू. जास्त कुठलं टाकलंय? ब्लॅक जास्त आहे, त्याच्यात रेड आणि ब्ल्यू टच केलं. हे पातळ कपडा आहे, ते कव्हर झालं तुमचं तो कलर. पण पेंटिंगला असं एवढं पातळ नाही चालत. आता रेड कलर दे, ह्याच्यात टाक. बस. आता ब्रशचा मी पूर्ण कलर एक्स्ट्राचा काढून घेतलाय. रेड लाईन. व्हाईट कुठे गेलं? हां, थोडीशी शेड केली. परत रिपीट अगोदरचा कलर. सॉरी. परत व्हाईट.